तर आलेले तर अरविंद गणेश आपल्या शुभ असते त्यांना कॅश प्राइज द्यायचा. पण सामना सुरू होतोय. गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन येतोय संदीप भोईर येतोय. एक अष्टपैलू खेळाडू या संघाचा. आज पद्मागरच्या अनुपस्थितीत हा संघ खेळतोय. सुनीलला देखील इनएक्शन मध्ये आपण पाहू शकता. कैलास तांडेलला देखील आपण इनएक्शन मध्ये पाहू शकता. जयेंद्र पाटील एस्टेकच्या भूमिकेत शॉट फाईन लेगला आपण ज्ञानेश्वरला पाहू शकता. शॉट लेग रिजन मध्ये कमलाकरला आपण पाहू शकता. शॉट मिडविकेट सोपानला पाहू शकता. आणि एक क्षेत्ररक्षण डीप मध्ये आपण वडिश लॉंगॉनला डीप मध्ये आपण पाहू शकता कैलासला. सामना सुरू होतोय. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. संदीप गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू लिडिंग आहे. झेलची शक्यता होती. यष्टिरक्षक बीट थर्डमॅन बीट. चेंडू गेला लॉंग स्टॉपला. यावेळेला चौकार. ना अशोक पाटील बघा शाळकरी मुलं जात आहेत ती मैदानाकडे मिकी माऊस कडे पाहत आहेत. त्यांचा आनंद बघत गगनात मावत नाही. मिकी माऊस त्यांनाही जरा हात दाखवायचा आहे आपण. क्या बात आहे. ना अशोक पाटील थोडंसं त्यांना देखील मनोरंजन होते. संदीप गोलंदाजी मार्कवर शकला. अतुल बाकपट जाऊन कट करायचा होता. यावेळेला वेग प्रचंड होता. वेगाने इम्प्रेस करतोय. डॉट चेंडूची समाप्ती. आता यानंतर मॅच असणार यजमान विपक्ष पाहुणे दातील 40+ विपक्ष साबे. आज पायचा कोणता संघ मेगा फायनल मध्ये पोहोचतोय. देसाई 40+ संघ मेगा फायनल मध्ये पोहोचलाय. संदीप पूल केला. यावेळेला पाठवून दिलाय चेंडूला लॉंग लेगच्या दिशेने. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू त्याला पूलच्या माध्यमातून पाठवून दिलाय. चौकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या 8. हुड ऑन. अतुल भगत बघा संघनायकाचा सलामीला आलाय. कुठेतरी स्वतःला प्रमोट केला आणि काय बॅटिंग करतोय बघा. आत्मविश्वास तुमच्याकडे पाहिजे बघा. प्रत्येक आज सर्व खेळाडूंसाठी जेवणाची व्यवस्था केली गेलेली आयोजकांच्या माध्यमातून. मला वाटतं राजेश शेलारला वाटतं उपवास नाही आज. काही हरकत नाही. प्रमोद देखील येतात. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. हवेत आहे. झेलची शक्यता आहे. संजयने झेल ड्रॉप केला. यावेळेला सोप्पा झेल होता पण त्या शॉर्ट थर्डमॅनला. कदाचित मला वाटतं सुनील आले असते तर झेल पकडला गेला असता. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकता. 2 चौकारानंतर सिंगल आली आहे. 9 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात दिवा 40+ संघाच्या माध्यमातून. नाही दिवा 40+ संघ बघा गेल्या वर्षी जर विचार केला तर 2024 मध्ये जास्ती स्पर्धा खेळ. 2025 मध्ये सातत्याने खेळ. बॅकफुट गेला. स्क्वेअर कट चालला. जवाब फटका. चेंडू चाललाय थर्डमॅन सीमारेषा पार. चौकार. संख्या धावफलकर ते आपण पाहू शकता. यावेळेला अशोक पाटील मला सांगतायत 13 धावा. अशोक पाटील 3 चौकार आले. काय बॅटिंग केले होते. बॅक पुढे गेले. बॉडीचा वेट ट्रान्सफर केला आणि आपण तर थर्डमॅन आणि गलीमधनं चेंडूला पाठवून दिलाय. थर्डमॅन सीमारेषा पार. संदीप विनोद फुलटॉस आहे. ड्राईव्ह करायचं. स्क्वेअर ड्राईव्हचा फटका बघायला मिळालाय. हो चांगलं क्षेत्ररक्षण. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. महेंद्र तांडेले स्वतः जमिनीवर लोळण घेत आहेत. अशोक पाटील आपण नेहमी म्हणतो ना माणूस मळका असावा पण जळका नसावा. मळके कपडे स्वच्छ होतील पण जळका माणूस कधी तुम्हाला स्वच्छ करता येणार नाही. एक नाही. धावसंख्या वरते. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकता. यावेळेला 14 धावा. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. पहिल्या षटकाच्या प्रमुख गोलंदाजावर हल्ला चढवलाय. दिव्याच्या 2 बॅटरांनी आत्मविश्वासाने बॅटिंग केली. खरं हा संघ देखील गेल्या वर्षी भरपूर खेळला नव्हता. स्पर्धा खेळत होता. या वर्षी प्रदीप आणि कंपनी अतुल यांनी ठरवलं की आपण चांगल्या स्पर्धा खेळायचा. आत्मविश्वास प्राप्त करायचा आणि प्रत्येक आता स्पर्धेत नंतर त्यांचा खेळ सुधारणा होते. अशोक पाटील मला वाटतं त्यांच्या माध्यमातून देखील स्पर्धा येईलच फेब्रुवारी महिन्यात. तर प्रत्येक संघाला आता स्पर्धा ठेवणं बंधनकारक आहे. काय बॅटिंग केली जाते. अशोक पाटील दिवा संघ खेळतो आणि पारितोषिक लागलं जात नाही. थोडंसं कमी चित्र बघायला मिळतं. प्रदीप येतील मान्यवर येतील. कदाचित मला वाटतं एक सामना जिंकल्यानंतर दिव्याचे भरपूर मान्यवर येतील. रेग्युलरचे खेळाडू देखील येतील. नाही रेग्युलरचा दिवा संघ देखील खूप चांगली कामगिरी करतो. तो या मैदानात दिसेल आपल्याला. गोलंदाजी मार्कवर येतोय. सुनील भोईर येतोय.
वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन येतोय. स्ट्रायकेला विनोद भगतला आपण पाहू शकता. क्षेत्ररक्षण थोडंसं आपण पाहू शकता. वेळेला ऑन साइडला शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, एक शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. सुनील उडवला चेंडू. यावेळेला क्षेत्ररक्षक आहे तिथे मिड ऑफर चेंडू चाललाय. जोपर्यंत लॉंग ऑफला चेंडू फीड होईल. 2 धावा होत आहेत का पाहायचंय. सुनीलने चूक केली इथे, कारण जर चेंडू फीड केला असता तर कदाचित विकेट मिळाला असता. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल करते. आपण पाहू शकता 16 धावा. सुरुवात दमदार आहे. ना अशोक पाटील बघा, लहान मुलांना स्मेल गेलाय भोजनाचा. या तुमचं देखील हार्दिक स्वागत. पुणेरी ग्रुप, अशोक पाटील ग्रुप वरती नाव बघा ना काय काय. पुणेरी ग्रुप. तर विराज पाटील यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या संघाला. ओ चांगला चेंडू. झेल ड्रॉप होतोय. काय घडतंय मैदानावर. जयेंद्र आहेत तिथे. मगाशी एक झेल होता तो अवघड होता, पण आता सोपा झेल. अशोक पाटील कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. यश मिळालं असतं इथे. धावसंख्या दाखल कधी 16. सुनील भोईर गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. हो ऑन द डोस केल्या त्यावेळेला झेलची शक्यता आहे. संदेश पाटील आले आहेत. चूक होणार नाहीये. बॅटर बाद. यश मिळतंय सुनीलला. मैदान सोडावं लागतं त्याला विनोदला. बॅटर बाद. सुरुवात दमदार झाली होती. बॅटर बाद होतं विनोद. यश मिळतं सुनीलला. खूप चांगला झेल घेतला लॉंग ऑफला संदेश पाटीलने. पहिला गडी बाद होतोय 16 या धाव संख्येवरती. नवीन बॅटर होतोय प्रदीप. प्रदीपला मी नेहमी सलामीला पहिल्या पडा 3ऱ्या क्रमांकावर होते ते. सुरुवात चांगली झाली. मी तर म्हणेल दिवा 40+ संघाची अतुल भगतने खूप चांगली बॅटिंग केली. तर बघा, ज्या संघाला आपण भोजन करायचं त्यांनी भोजन करून घ्या. जरी विनोदाचा उपवास असेल, संकष्टीचा दिवस, आपण काही त्यांना संकष्टी नसते त्यामुळे ते भोजन करू शकतात. काही खेळाडू, सर्व खेळाडूंना आपण जेवणाची व्यवस्था केली गेलेली आहे. सुनील राईट अप ओव्हर तिकडे मारा करतो. शाकला प्रदीप. ओ शॉर्ट प्लेनचा चेंडू होता. यावेळेला पंच वाईड चिकून करतायत. अवांतर धावेने भर धावसंख्या दाखल 17 धावा आपण पाहू शकता. एक झेल संजय कडनं सुटलाय. बॅकवर्ड पॉइंटचा क्षेत्ररक्षण सर्कलच्या बाहेर आहे. एक गलीमध्ये क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. सुनील राईट अप ओव्हर तिकडे मारा करतो. टाकला प्रदीप. ओ चांगला चेंडू ड्राईव्ह केला. यावेळेला 30 सर्कल मध्ये शॉर्ट कव्हर रिजन मध्ये गुरुनाथ पाटील आहे तिथे. डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न केला होता. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना एक बॅटर बाद. दिवा 40+ संघ प्रथम बॅटिंग करतोय. 18 धावा. 18 धावा. अशोक पाटील अर्जुनभाई पाटीलच्या माध्यमातून गुणलेखक समालोचकांना कॉम्प्लिमेंट मिळाले. ओ यष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत. पडल्यानंतर चेंडू विनोद पाटील खाली राहिलाय आणि चेंडूने मात्र यष्ट्यांचा वेध घेतलाय. बॅटर बाद. सलामीचे दोन्ही बॅटर आता बाद झालेत. या षटकामध्ये आपण तर यश मिळालंय सुनीलला. काय गोलंदाजी केली या षटकामध्ये. साठी 2000 रुपयाचं पारितोषिक आलंय. मगाशीच मी म्हणलं होतं प्रदीपला की दिवा संघ खेळतो आणि प्राइज येत नाही. दिवा संघाची आपण तर खूप चांगली स्पर्धा देखील येते. आपण तर यंगस्टरचा संघ खूप चांगला खेळतो. रेग्युलरचा संघ 40+ संघ देखील आता खूप चांगला संघ बांधला गेलेला आहे. 40+ संघाने अशोक पाटील विसरता कामा नये. आता सांगणं, जुन्या आठवणी देखील सांगणं फार गरजेचं. 86 धावा देखील फडकेपडा संघाला चेस केल्या होत्या अशोक पाटील. हे विसरता कामा नाहीये. चला सर्व संघांना विनंती, आपण जेवण करून घ्या. जेवण सुरू झालेलं आहे. धावा झाल्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर. जेवण करून घ्या. किती झाले 18 धावा. बिनदेश आलाय.
हो चांगला चेंडू वेगाने इम्प्रेस केला. काय गोलंदाजी केली या षटकामध्ये. 2 बॅटर बाद केले, धावा दिल्या फक्त आणि फक्त. अशोक पटेल सांगतात मला 4 धावा दिल्या. सुनील भोईरची गोलंदाजी एवढी एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. काय गोलंदाजी, काय कमबॅक. पण आता गोलंदाजी मार्कवर कोण येतोय. ऑप्शन आहेत भरपूर या संघाकडे. संदीपने पहिल्या षटकात धावा दिल्या होत्या, तब्बल 14 दिल्या होत्या. त्यानंतर पलट वार झालाय. संजय पाटील बघा एक झेल सुटलाय त्यांच्याकडनं. थोडस स्वतःला सावरलाय त्यांनी. आता मला वाटतं महेंद्रला काहीतरी धीर देत आहेत ते की इथून आता आपल्याला चुका करायच्या नाहीयेत. गोलंदाजी मार्कवर कोण येतो पाहायचं आता. ना ऑप्शन भरपूर आहे. ज्ञानेश्वर पाटील देखील संदेशचा वापर केला जातोय. तर जयेश पाटील यांच्याकडून बघा 3 षटकारला 3000 रुपये. क्या बात आहे. अठरा धावा धावफल कधी संदेश येतोय गोलंदाजी मार्कवर. बघा साबे संघाची मॅच आहे. त्यांचे खेळाडू देखील आता बघितलं तर थोडस काहीतरी मला वाटतं स्वाद घेऊन येत आहेत खिचडी किंवा भोजनाचा. चला टॉस साठी याचे साबे दातिवलीचे कॅप्टन. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आहे. गोलंदाजी मार्कवर संदेश. स्ट्रायकेला बॅटर प्रदीपला आपण पाहू शकता. प्रदीप पाहिजे तर काय करतो इथून. क्षेत्रक्षण थोडंसं विखुरलेलं बघायला मिळतंय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीप मध्ये आपण पाहू शकता क्षेत्रक्षण. ज्ञानेश्वरला शॉट फाईन लेगला पाहू शकता. ओ शॉट आपल्यांचा चेंडूचा हुक करायचा होता यावेळेला. डॉट चेंडूची समाप्ती होते. वेग प्रचंड होता, वेगाने इम्प्रेस करतोय. आणि आपण भोजन करून घ्या. पहिला चेंडू डॉट फेकलाय. प्रचंड हवा आपण पाहू शकता. उजव्या हाताच्या बॅटरसाठी अनुकूल हवा आहे. संदेश राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतोय अगासनेंकडून. ओ लिडिंग एज झेलची शक्यता आहे. जयेंद्रनी सांगितलं माझा झेल आहे, मी घेणार. एक चूक केली होती पण आता स्वतःला सावरतो आणि खूप चांगला झेल घेतो. बॅटर बाद. जरी जयेंद्रने झेल घेतला पण सर्वात जास्त आनंद कोणाला झाला तर संजय पाटीलला. का त्यांच्याकडून मगाची चूक झाली होती. ह्या सुकाशात अशोक पाटील ह्यानेच तर संघ एकजूट होतो ना. जरी यष्टेक्षकाने झेल घेतला पण त्याला शाबासकी द्यायला बघा. संजय पाटील वेगाने आले. नवीन बॅटर येतोय आपण पाहू शकता. आता रुपेश आलाय. रुपेश भगत. अशोक पाटील पुढच्या वर्षी दिवा संघ देखील एक ताकदवर संघ बघायला मिळेल. कारण अजून 3 ते 4 खेळाडू त्यांचे येतील पुढच्या वर्षी. अशोक पाटील रेग्युलरचा देखील आपण तर अध्यक्ष उपाध्यक्ष अध्यक्ष भगत देखील येतील. विकास देखील येतील. ओ या होईल चेंडू खूप चांगला होता. इथे विकेटची शक्यता होती. मिसफील्ड झाली. 1 धाव कंप्लीट केले. ते धावसंख्या दाखल करते पण पाहू शकता 19. रोशन येतील. तेजस देखील एक चांगले खेळाडू आहेत. 20 धावा दाखल करते. संदेश राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. ओ यावेळेला ऑन साइडला फ्लिक करायचा होता. बिनदेश आहेत स्ट्रायकेलला. पायाला चेंडू स्पर्श झाला असं सांगता येतं. आपण तर पंच कॅप्टन येत आहेत. यावेळेला आपण बघितलं तर 40+ संघटनेचे उपाध्यक्ष प्रमोद मडवी देखील त्यांचं देखील हार्दिक स्वागत. नेक्स्ट मॅच साबे विपक्ष दातिवली असणारे. संदेश ओ याला लॉफ्ट केलाय. मिड ऑन वरनं चेंडू चाललाय लॉंग ऑनला. कैलास येतोय चेंडूला फीड करतोय. 2 धावा इथून कंप्लीट केल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धाव संख्या 21. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. बिनदेशला आपण पाहू शकता. बिनदेश एक चांगला गोलंदाज देखील या संघाचा. संदेश पाटील राईट आर्म ओव्हर द गट मारा करतोय. ओ एज. ओ हो 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 काय क्षेत्ररक्षण केलं बघा. नाही यावेळी फेकी अशी का अशोक पाटील मित्र म्हणेल. अंडरआर्म स्टाईलने अशोक पाटील चौकार अडवला. अखेर का दुसरा रन दिलाय पण तिथे बॅटर बाद झाला असता. अंडरआर्म स्टाईलने फेकी केली. धावसंख्या फलकावते आपण पाहू शकता. या वेळेला 23 धावा. अशोक पाटील 40+ खेळाडू आहेत त्यामुळे बॉडीचा वेट संतुलन होत नाही लगेच.
खरं मैदानात जेव्हा आपण खेळतो ना तेव्हा आपल्या साऱ्या गोष्टी आठवतात. क्या बात आहे. रेग्युलरचे खेळाडू ना, मी तर म्हणेल दिव्या गावचा अनमोल रत्न आपण पाहू शकता. जयला आपण पाहू शकता. नाही, दिव्या गावात हा खेळाडू जन्मला ना म्हणजे दिव्यावासियांचं भाग्य. अनमोल रत्न भूषण देखील येतात, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. नाही, याच मैदानावर दिवा प्रीमियर लीग झाली. काय बॅटिंग केली होती जयने. हँडसम पर्सनली. अशोक पाटील देव सर्वांनाच आपण तर सुंदरता देतो, पण जय इतकी सुंदरता कुणालाच नसेल. अतुल भगत, मला वाटतं हा तुमच्या गावातला अनमोल रत्न आहे. यात आपण तर जय आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. स्टाईल बघा ना काय. खेळाडू जलपान करतात. 23 धावा झाल्या आहेत. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आल्या बघा 40 प्लसच्या खेळाडू. मगाशीच मी म्हणतो की दिवा संघ खेळतो म्हणजे 40 प्लस रेग्युलरचे खेळाडू येणार आणि जय विचारपूस करतायत. जय भगत या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत. भूषण आपण या. भूषण चौथे या आपलं देखील हार्दिक स्वागत. रेग्युलरचे खेळाडू आहेत. उद्या त्यांना देखील खेळायचं या मैदानात. दिवाचा संघ देखील आपल्याला इन ऍक्शन मध्ये बघायला मिळेल. अशोक पाटील उद्या. अशोक पाटील दिव्याची मॅच आपण बघितले तर दुसऱ्या सुपर संडेला आहे. गोलंदाजी मार्कस सुनील येतोय दुसऱ्या स्पेल मध्ये. सुनील भोईर येतोय दुसऱ्या स्पेल मध्ये. चला, टॉस साठी ताब्याचे कॅप्टन आणि दातुलीचे कॅप्टन या. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच असणारी. चेंडू यावेळेला हवेमधनं आपण चाललाय. मिडॉन वरनं चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक येतोय. लॉंग ऑन वरनं चेंडूला फीड करतोय. दोन्ही धावसंख्या वाढते. धावसंख्या दाखल करते. आपण पाहू शकता यावेळेला 25 धावा. रुपेशला आपण स्ट्राईकला पाहू शकता. नवशकला बिंदेश. रमेश म्हात्रे देखील बघा आज मला वाटतं कदाचित उपवास असावा त्यांचा. संकष्टी चतुर्थी. अशोक पाटील पुढच्या महिन्यात गणपती देखील आहेत. ओ चांगला चेंडू. यावेळेला डॉट चेंडूची समाप्ती दे. सुरेख गोलंदाजी. 25 धावा दाखल करते. 4th षटक प्रगतीपथावर आहे. सुनील दुसऱ्या स्पेल मध्ये आले. राईट आर्म ऊर्ध्वकडे मारक होतोय. ऑन साइडला शॉर्ट फाईन लेग 163 आपण पाहू शकता. बॅकवर्ड स्कोअर लेगला, डीप स्कोअर लेगला, एक लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण. ओ फटका चांगला. डाऊनच्या माध्यमातून चेंडू चाललाय लॉंग ऑनला. कैलास आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. गुड थ्रो. फेकी चांगली आली. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या दाखल कधी 27 धावा. सचिन पाटील देखील आहेत. रुपेश देखील, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. रेग्युलरचे खेळाडू बघा. दिवा सभा बाजूला गाव आहेत. अशोक पाटील ही सर्व लाईनीत गाव आहेत. पहिला आला तो सीळ, खार्डी, फडकेपाडा. हो ऑन साइडला पूल केलाय. गॅप शोधले का पाहायचंय. 1 बाउंड चेंडू चालला यावेळेला मिड विकेट सीमारच्या पार. चौकार. धावा दाखल करते. ओ सरळ चेंडू निघून जातो. यावेळेला काय सोडला मी तर म्हणेल हा चेंडू. लेट कट करता आले किंवा स्क्वेअर कट करता आला. 31 धावा. 4th षटक प्रगती पथावर आहे. चला, दातिवली आणि साबेच्या कॅप्टन लगेच आपण सज्जराचा टॉस देखील मी करणार इनिंग ब्रेक मध्ये. सुनील. ओ अजून एक चांगला चेंडू. वेगवान चेंडू. काय गोलंदाजी केली जाते बघा अशोक पाटील इथून. जरी चौकार आला असेल पण त्यानंतर देखील धावा मात्र रोखल्यात सुनीलने. धावा दिल्या त्या षटकामध्ये फक्त आणि फक्त आपण जर विचार केला तर 8. अशोक पाटील जर 2 षटकाचा विचार केला तर सुनील भोईरने धावा दिल्या 12 आणि 2 गडी देखील बाद केले. चांगली गोलंदाजी. अंतिम षटक कोण घेऊन येतो पाहायचंय. गुरुनाथ पाटील येतोय. सर्वात अनुभवी खेळाडू. 31 धावा. बघा जे पतंग उडत आहेत त्यांना विनंती आहे मैदानाच्या दिशेने पण पतंग सोडू नका. कदाचित खेळाडू तिथे धावताना जर मांजा लागला तर कदाचित मोठी जखम होऊ शकते. दुखापत होऊ शकते. गळ्याला देखील दुखापत होऊ शकते. त्यामुळे तुम्ही पतंग खाली उतरावती.
गुरुनाथ पाटील एक सिनियर खेळाडू. प्रमोद मडवी देखील ट्रॉफ्यांकडे जाता येता पाहत आहेत. आज खेळ चांगला झाला पण आता लढत महत्वाची. गुरुनाथ पाटील गोलंदाजी मार्कवर बिंदेश. हो बॅट अँड पॅड बंद पण बद्दल थोडंसं फ्लाईट दिली होती चेंडूला. डॉट चेंडूची समाप्ती होते. 31 धावा आहेत धावफल करते. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सुनील दादा जर उपवास नसेल तर भोजन करून घ्या. उपवास आहे. चतुर्थी आहे. चेंडू लाईन पावी लागणारे पंच दंडित करतायत. दीपक चौधरी यावेळेला धावसंख्या 1 ने वाढते. 32 धावा. चला टॉस साठी या. दादरीचे कॅप्टन साबेचे कॅप्टन आलेले तर ज्यांनी जेवण बनवलं ते राजू म्हात्रे आणि दिनेश म्हात्रे यांना खूप खूप धन्यवाद. 40+ चे सर्व खेळाडू आहेत. 40+ ठरवलं ना तर काही होतं. अशोक पाटील कोपरची स्पर्धा ना भूतो ना भविष्य. 500 भाकरी दाल मुंडी मट आपण तर चिकन बिर्याणी 60 किलोची सर्व खेळाडूंना प्रेक्षकांना. ओ लॉफ केलाय चेंडू उंच गेलाय. संदेश पाटील आल्या. झेल होतं का पाहायचंय. ओ गुड कॅच बॅटर बाद. यश मिळाले गुरुनाथ पाटीलला. आणि विकेट पडत राहिलेत बघा. कुठे जे विकेट थांबले तर जय आल्यानंतर विकेट जात आहेत. नाही जय हा मैदानाचा राजा आहे. काय बॅटिंग केली होती दिवा प्रीमियर लीग मध्ये. आजही मला वाटतं त्यांना ते दृश्य आठवलं तर डोळ्यातून अश्रू येत असतील. 1 धावेने तो संघ पराभूत झाला. शेवट षटकार मारला तर पण तिथे कॅच झेल पकडला. यश आलाय. आपण पाशी योगेश आला त्या बॅटिंगला. जर्सी क्रमांक 999 गुरुनाथ राईट आर्म ओव्हर द कट मारा करतोय. ओ पूल केला यावेळेला. चेंडू पुन्हा 10 हवेत मध्ये. हिट विकेट झाल्या तिथे. अशोक पाटील संदेश पाटीलने केवढी घाई केली होती पण इथे बॅटर हिट विकेट होतोय. कदाचित अशोक पाटील थोडस पाय स्किड झाले असतावे. ऑन हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहेत गुरुनाथ पाटील. 3 चेंडू झाले आहेत. विनोद पाटील देखील बघा दुपारच्या भोजनाचा आनंद घेतल्यानंतर त्यांच्या देखील चेहऱ्यावरती आनंद दिसतोय. प्रत्येकाला अशोक पाटील जेवणाची गरज भासते. 2 टाइम सकाळी आपण दुपारी आणि रात्रीच्या वेळी आणि ते तुमच्या वेळेनुसार तुम्ही घेऊ शकता. चला टॉस साठी या ना. साबे संघाचे संघ झालंय का टॉस. टॉस कोण नाही झाला ना. चालेल चालेल चालेल. काही चेंडू बाकी आहेत. 32 झाल्यात. अशोक पाटीलला धावाच येत नाहीयेत. पहिल्या सामन्यात धावा झाल्या बघा 27. नंतर धावा झाल्या आपण तर दुसऱ्या मॅच 44. त्या चेस देखील झाल्या 38 झाल्या आणि आता शेवटच्या षटकामध्ये किती धावा येतात पाहायचंय. अजूनही 32 झाल्यात. चेंडू बाकी आहेत. अशोक पाटील 3 ऑन हार्दिकच्या उंबरठ्यावर गुरुनाथ पाटील. कालच्या दिवसात देसाई संघाने काय जबरदस्त बॅटिंग केली. काल खेळ केला. दमदार खेळ केला. बहिराम असेल आपण तर दिलीप पाटील असेल काय गोलंदाजी केली. साईने खूप चांगली बॅटिंग केली आणि तो संघ मेगा फायनल मध्ये पोहोचलाय. आज देसाई 40+ एक ट्रॉफी घेऊन जाईल गावात. गुरुनाथ फुलटॉस ऑन साइडला पाठवला आडव्या बॅटने. क्षेत्ररक्षक त्यांना बीट करून चेंडू सीमारेषा पार. मच निडेड चौकार. शशीच्या बॅट मधून चौकार आलाय. धावसंख्या धावफलकती 36. चेंडू बाकीत अजूनही 2. फुलटॉस मिळाला आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला शशिकांतने. शेवटच्या षटकात 2 चेंडू बाकी आहेत. गुरुनाथ गोलंदाजी मारकवर राईट आर्म ओव्हर द कट मारा करतोय. हो चांगला चेंडू शफल होऊन ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेटच्या माध्यमातून खेळायचं तर डॉट चेंडूची समाप्ती. अशोक पाटील मकर संक्रांत झाल्यानंतर बघा पतंगी भरपूर दिसतात. मकर संक्रांतच्या दिवशी देखील पतंग दिसतात.
30 धावा. अंतिम चेंडू. हा चेंडू डॉट आहे. धावा झाले 36. 37 धावांचं लक्ष्य. टॉस देखील आम्ही करणार आहोत. दातिली 40+ विपक्ष साबे 40+. टॉस देखील आम्ही करणार आहोत. टॉस देखील आपण करूया. टॉस केला जातोय. टॉस जिंकला पण मला वाटतं सावे संघाने. डिसिजन पेंडिंग आहे. तर बघा जेवण करायचं कोणी बाकी असेल तर जेवण करून घ्या. जेवण सुरू आहे. थैंक यू वेरी मच वाळू पाटील. स्वागत आहे सगळ्यांचं SRGS ट्रॉफी 2025 40+ क्रिकेटचा हा रणसंग्राम या ठिकाणी सुरू आहे. दिवस दुसरा. सामना क्रमांक मैदानावरती सुरू आहे. आपण बघतायत आजच्या दिवसातील चौथा आणि यानंतर द्वितीय फेरीला आपण प्रारंभ करणार आहोत. पण सद्यस्थितीमध्ये आपण बघतायत या मैदानावरती सामना दिवा आणि बेतवडेमध्ये. टार्गेट 37चं दिवाने ठेवले बेतवडे संघासमोर. आज आपण सगळ्यात मोठी धावसंख्या पहिल्या 4 मॅचमध्ये बघितली 44 जी गोळवली अशी होती. त्याच्या व्यतिरिक्त 3 मॅचमध्ये आपण 40पेक्षा कमी धावसंख्या बघितली. पण काल याच मैदानावरती सगळ्यात मोठी धावसंख्या आपण 96 बघितली नागावची. मात्र त्याच संघाने सगळ्यात कमी धावसंख्या देखील त्याची नोंदही त्या संघाने केली 18 वरती. हा संघ ऑल आउट देखील झाला होता. तर बघूया आज कशा पद्धतीने पुढे सामने होत आहेत. या 4 मॅचमध्ये तरी आपण कमी धावसंख्या जरूर बघितलेली आहे. पण खेळपट्टी तीच आहे, चेंडूही तेच आहेत, स्पर्धा देखील तीच आहे. पण धावा कमी होत आहेत. आज गोलंदाजी चांगली होताना दिसते आपण बघतायत मैदानावरती. जयेंद्र आणि संदीप भोईर सलामीला दाखल झालेत मैदानावरती. बेतवडे संघाची ही अत्यंत विश्वासाची जोडी आपण बघतोय. कैलासवासी चंद्रकांत स्मृती
यांच्या स्मरणार्थ हे टी शर्ट आपण बघतायत मुकेश चंद्रकांत पाटील याच कडून देण्यात आले आहेत। अनेक संघांना टी शर्टचे पुरस्कार ते लाभत असतात। तर बॉलिंग मार्क व तयार त्या ठिकाणी रुपेश भगात वैयक्तिक पहिलं व सांघिक पहिलं षटक घेऊन येत आहेत। 37चं संरक्षण करायचंय। पहिलाच बॉल 37चं टार्गेट चेस करायचंय। हो सुंदर चेंडू पडल्यानंतर बाहेर निघतोय। हा डॉट बॉलने सुरुवात झालेली आहे या डावाची आणि अशाच प्रकारे गोलंदाजी करावी लागेल। दिवा संघाला प्रचंड संघर्ष करावा लागेल ही धाव संख्या वाचवण्यासाठी, तिचं संरक्षण करण्यासाठी। ओ सुंदर ड्राइव गॅप मधून चेंडू स्वीपर कव्हरच्या दिशेने चेंडू सीमा पार चौकार। जयेंद्रच्या बॅट मधून येतोय खणखणी चौकार। पहिला बॉल डॉट फेस केला होता आणि तदनंतर हा चेंडू ओव्हर पिच ऑफ स्टंप वरती खूप चांगल्या पद्धतीने चांगल्या तंत्राच्या साहाय्याने ड्राइव्ह केला। हो यावेळेस मात्र चांगलं कमबॅक पुन्हा आपण बघतायत रुपेशचा। या दोघांमध्ये एक जबरदस्त कॉन्टेस्ट या ठिकाणी सुरू आहे। ही जुगलबंदी आपण बघतायत। पहिला डॉट त्यानंतर चौकार त्यानंतर पुन्हा एकदा डॉट आपण बघतोय। बघूया चौथा चेंडू काय घडतं या चेंडूवरती। ओ स्लाइस केलंय पाठवलंय बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने आणि हा येतोय दुसरा चौकार जयेंद्रच्या बॅट मधून। तर दिवा संघ जर या ठिकाणी विजयी झाला तर आदरणीय संदीपजी भोईर यांच्याकडून 5,000 रुपये रोख रक्कम देण्यात येईल। क्या बात आहे, फार मोठी रक्कम आहे पण दिवा संघाला हा सामना जिंकावा लागेल त्यासाठी। हो हा चेंडू अवे फ्रॉम द बॉडी खूप जास्त बाहेर निघालाय। व्हाईट बॉलचा इशारा अंपायर आपण बघताय त्या ठिकाणी देत असताना। पहिला बॉल डॉट त्यानंतर चौकार त्यानंतर डॉट त्यानंतर चौकार आणि तदनंतर हा व्हाईट बॉल आपण बघतोय। धावसंख्या धावफलकावरती 9। हा चेंडू अप्रतिमरित्या या ठिकाणी आदळलेला आहे आणि अशा प्रकारे आपण बघतायत हे षटक अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू आहे। धावा फलकावरती आपण बघतायत एकूण 9 धावा झालेल्या आहेत। 5 चेंडू मध्ये या 9 धावा आलेल्या आहेत। 3 डॉट बॉल आहेत, 2 चौकार 1 वाईड। फार मोठं टार्गेट नाही आहे। आपण बघितलं जवळजवळ एक 7.5 धावांची आवश्यकता आहे प्रति ओव्हर मागे। मिड ऑफला फिल्डर आहेत, अगदी सहजतेने धाव पूर्ण होईल अशा प्रकारे पहिलं षटक संपन्न झालं। अंपायर या ठिकाणी सांगतात आम्हाला आमचे अंपायर दीपक चौधरी मॅन फ्रॉम काटई। दुसऱ्या बाजूला आपण बघताय सातत्याने चांगले अंपायरिंग करणारे सचिन ठाकूर आणि त्यानंतर आमचे तिसरे पंच रमेश म्हात्रे उर्फ मेक्या। हे तिन्ही लेजंड प्लेयर आहे, भरपूर वर्ष ज्यांनी क्रिकेट खेळलेले, भरपूर वर्ष या खेळाचा अभ्यास ज्यांनी केलेला आहे आणि तोच अनुभव घेऊन मागील काही वर्षांमध्ये सातत्याने दर्जेदार कामगिरी ॲज अंपायर म्हणून। 10 धावा झालेल्या आहेत। टार्गेट आहे एकूण 37चं 27 धावांची गरज आहे अजूनही विजयासाठी। 24 चेंडू मध्ये हे टार्गेट पूर्ण करायचं आहे। खारोम मंडे या ठिकाणी रजा घेत आहेत, बराच वेळ या ठिकाणी थांबले वेळेवरती आणि चतुर्थी आहे बघा। संकष्टी चतुर्थीच्या सगळ्यांना शुभेच्छा। ज्यांचा उपवास आहे त्यांनी वेफर खायचे आहेत, फराळ करायचा आहे आणि ज्यांना उपवास नाही व्हाईट बॉल त्यांनी जेवणाची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे।
पुलाव त्या ठिकाणी आहे, त्याचबरोबर छोलेची भाजी अत्यंत चांगला मेनू आहे आणि 2 दिवस ही अत्यंत चांगली व्यवस्था आयोजकांच्या वतीने करण्यात आली आहे. हो, चांगला चेंडू त्या ठिकाणी आपण बघतायत. गुड लेंथवरनं टॉस केला होता. हा डॉट बॉल येतोय. याच पद्धतीने बॉलिंग करावी लागेल, पण विकेट्स देखील घेणं फार गरजेचं आहे. अशा धावसंख्येचं संरक्षण करताना विकेट्स महत्त्वाचे असतात, डॉट चेंडू महत्त्वाचे असतात, फिल्डिंग चांगली होणं गरजेचं आहे. यावेळेस ड्राईव्ह करतायत कव्हरच्या दिशेने, सिंगल त्या ठिकाणी पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, काय जबरदस्त प्रेझेन्स ऑफ माइंड. तर धावसंख्या धावपलकावरती बघता आपण 19 झाले 13. सेजल कन्स्ट्रक्शनच्या वतीने प्रत्येक विकेटला 500 रुपये फक्त बिंदेश भगतसाठी पारितोषिक. आणि मला वाटतं हे 500 रुपये मिळाले त्यांना, तर क्या बात आहे. सेजल कन्स्ट्रक्शनचे सगळे हे टीम आपण बघता त्या ठिकाणी, ग्रुप या ठिकाणी उपस्थित आहे आणि बिंदेश भगतवरती विशेष प्रेम आहे. मला वाटतं याच कंपनीशी ते जोडले गेले असावेत किंवा फार जवळचे मित्र असावेत, त्याच कारणासो. जयेंद्र बाज झाले आहेत मैदानामध्ये. न्यू बॅटर कैलास तांडेल मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. टार्गेट 37चे धावा फलकावरती बघतो आपण. 13 धावा झालेल्या आहेत मैदानावरती. संदीप भोईर बॅटिंग करतात. स्ट्राईकवरती एकदाही आले नाही, पण जयेंद्रने सगळेच्या सगळे चेंडू आतापर्यंत फेस केले होते. त्याने एकूण धावा केल्या होत्या 11-9 चेंडूमध्ये. आता कैलास तांडेल त्या ठिकाणी येत आहेत. भरपूर वर्ष रेग्युलर क्रिकेट गाजवलं आणि आजही त्यांचा फिटनेस बघा फार नंतर आल्या टीममध्ये. 14 पेक्षा मागच्या 2 वर्षापूर्वी जर आपण बघितलं, 1-2 वर्षापूर्वी ते रेग्युलर खेळत होते, पण त्यांच्या येण्याने संघाची एक वेगळी ताकद संघाला प्राप्त झालेली आहे. हा चेंडू यावेळेस जाऊ दिलाय वेल लेफ्ट. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर या ठिकाणी करतात. व्हाईटच्या आधाराने एक धाव मिळेल. 14 धावा. प्रत्येक विकेटला बिंदेश भगत यांना बक्षीस असणार आहे 500 रुपये. टॉप एज 500 रुपये हवेत, पण कोण पकडणार नाही. फिल्डर आहे डीप मध्ये विनोद त्या ठिकाणी. 2 धावा येत आहेत आणि या 2 धावेने स्वतःचा अकाउंट ओपन करतायत. कैलास संघाची धावसंख्या घेऊन गेले ती म्हणजे आपण बघताय 16 वरती. टार्गेट 37 आहे. अजूनही 21 धावांची गरज आहे. फार मोठं टार्गेट नाहीये, दबाव नाहीये बेतोडेवरती. मागच्या मॅच मध्ये मात्राडीने मोठे टार्गेट सेट केलं नाही. यावेळेस मात्र कव्हरच्या दिशेने लॉफ्टेड ड्राईव्ह. फिल्डर आहेत, काय फिल्डिंग बघा त्या ठिकाणी. अतुल बघा डीप मध्ये फिल्डिंग करताय. अप्रतिम क्षेत्ररक्षण. धावा धावपलकावरती एकूण झाली ती म्हणजे 17. अजून 20 धावांची गरज आहे विजयासाठी. दिवा वर्सेस बेतवडे हा सामना पहिल्या फिरतीत 4था सामना या ठिकाणी सुरू आहे. स्ट्राईकला संदीप. हो हो हो, फिल्डर आहेत पण मागे होते. झेलचा प्रयत्न झाला नाही, कठीण आहे. आणि 40 नंतर असे झेल पकडण्याचा धोका फार कमी लोक पत्करतात. बऱ्याच जणांना त्याचा अनुभव वाईट आलेला आहे. अनेकदा झेप घेतलेले, अनेकदा काही जणांचे हात फ्रॅक्चर झालेत, काही जणांचे बोटाला इजा झालेली आहे. त्यामुळे आम्ही नेहमी म्हणतो की मॅच हारली तरी चालेल, पण तुमची काळजी घ्या. 40 नंतर एकदा हाडं मोडली की मग ती जोडायला वेळ लागतो आणि भरपूर त्रास होत असतो. कारण आधीच आपला हाडं ठिसूळ होत जातात. कॅल्शियम बनण्याची प्रक्रिया हळूहळू ती मंदावत जाते. त्यासाठी योग्य आहार फार महत्त्वाचा. 18 धावा झालेल्या आहेत. 19 धावांची अजूनही गरज आहे आणि चेंडू शिल्लक असतील 18. संदीप भोईर एक काळ संदीप भोईरने गाजवला. संदीप पद्माकर या 2 बंधूंनी रेग्युलरचं क्रिकेट अक्षरशः हलवून ठेवलं. एक काळ असा होता की बेतवडे संघामध्ये तुम्हाला 11च्या 11 खेळाडू असे होते की ते मॅच विनर होते. इतका जबरदस्त समतोल या संघाचा त्या काळामध्ये होता. पण जसे जसे खेळाडू निवृत्त होत गेले विकेटसाठी बिंदेश भगत यांच्या बक्षीस या ठिकाणी जमा झालेले. बिंदेशला मॅच संपल्यानंतर आपण हे बक्षीस देणार आहोत. सेजल कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून आपण बघतायत हे पारितोषिक देण्यात आले. तर संदीप भोईर मैदानात खेळत आहेत. पूर्वी
आता रिव्हर्स सगळेजण भरपूर जण खेळतात, पण पूर्वी हातावर बोटने मोजण्या इतकेच रिव्हर्स खेळणारे बॅटर होते. त्यामध्ये संदीप भोईरचं नाव मी घेईन, आनंदाचं नाव घेईन, प्रमोद म्हात्रेचं नाव घेईन. असे फार कमी बॅटर होते की जे रिव्हर्स खेळायचे प्रॉपर. संदीपने तर रिव्हर्सवरती इतकं जबरदस्त प्रभुत्व त्या काळात मिळवलं होतं की सगळेजण या रिव्हर्सचं कौतुक करायचे. आता भरपूर जण सर्रासपणे ते खेळत आहेत. 11 मधून 4-5 जण तर खेळतात. कधी कधी लोअर ऑर्डरचा बॅट्समन येऊनही रिव्हर्स अटेम्प्ट करत असतो. अपील झालंय हलकस. या ठिकाणी आपण बघतायत हा डॉट बॉल. गुरुनाथ दादाने देखील प्रचंड सेवा या संघाची केली आहे. फ्रंटलाईन बॉलर म्हणून ओळख होती त्यांची. सँडीने देखील एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून, एक सलामीचा फलंदाज म्हणून भरपूर वर्ष धावा झाल्यात. एकूण धाव फलकावरती 18. थर्ड अंपायर तर या थर्ड अंपायरची मागणी करण्यात आली आहे. गोलंदाजच्या ठिकाणी आपण बघतायत विनोद यांच्या शैलीवरती थोडासा आक्षेप घेण्यात आलेला आहे आणि काही त्रुटी आढळलेल्या आहेत प्रतिस्पर्धी संघाला. त्यामुळे आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये ते आता उभे असतील. आरोप सिद्ध झाला तर बॉलिंग करता येणार नाही. गोलंदाजी करत असताना 15 अंशाचा कोन तो तयार व्हायला हवा. नियम असा सांगतोय की जर तो कोन तयार नाही झाला, कमी अंशाचा कोन तयार झाला, तर मग तुमची गोलंदाजी शैली ती अवैध मानली गेलेली आहे, ती सदोष मानली जाते. असे कित्येक गोलंदाज आहेत त्यांना या गोष्टींना सामोरे जावं लागलेले. ऑन साइडला अवैध बॉल, फिल्डर डीप मध्ये आहेत. वॅकॅन एरियामध्ये चेंडू पडतोय. 2 धावा नाही रोखू शकत आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली. आपण बघता ती म्हणजे एकूण 20 धावा. 17 धावांची गरज आहे. बघा सँडी सांगतायत बाहेरून की षटकार जाणार नाही, पण याच मैदानात काल धावांचा पाऊस पडला. 96 धावा, 66 धावा, 52, 53 अशी धावसंख्या काल आपण बघितली. कॅप्टन बॉल म्हटलं की सगळ्यांना असं वाटतं की तो बाहेर जातो आणि हा जाईल का बाहेर. नाही, फिल्डर तिथे आहेत. चेंडूची वाट बघितली आणि चेंडूला जाऊ दिलं सीमारेषे बाहेर. चौकार. आवाज आले धावफलकावरती बघतो आपण 24. 13 धावांची अजूनही गरज. ही पार्टनरशिप दुसऱ्या विकेटसाठी चांगल्या पद्धतीने होत असताना दोघेही सेटल झाले आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने एकमेकांशी संवादही साधतात. कशा पद्धतीने हा सामना जिंकायचा ती रणनीती मैदानावरती आखतायत. लक्ष किती छोटं असू द्या, पण तुम्हाला ते प्लॅनिंग करावं लागतं आणि कुठल्याही संघाला तुम्ही कधी कमी लेखू शकत नाही. हा खेळ क्रिकेट आहे. इथे राजाचा रंग व्हायला वेळ लागत नाही आणि रंगाचा राजा व्हायला वेळ लागत नाही. क्षणात हिरो आणि क्षणात झिरो हा खेळ तुम्हाला बनवत असतो. यावेळेस मात्र उसळणारा चेंडू 1 फॉर दी ओव्हर या ठिकाणी कॉल करण्यात आला. विनोद यांना ती वॉर्निंग देण्यात आली अंपायरच्या वतीने. पूर्वी बाउन्सर हे अनलिमिटेड टाकण्याची मुभा होती, मात्र त्यानंतर नियम बदलत गेले आणि एका ओव्हरमध्ये तुम्ही एकच बाउन्सर हाताळू शकता. स्वीप करतायत. फाईन लेगला फिल्डर आहेत. केवळ 1 धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय बेतवड्याची झालेली आहे, ती म्हणजे एकूण 25. 12ची गरज आहे. मागेच या मैदानावरती स्पर्धा झाली तेव्हा दिवाचा रेग्युलर संघ इथे चॅम्पियन झाला होता आणि सुमित भोईरची 63 धावांची गई सागावच्या अगेन्स्ट सगळ्यांनी ती बघितली आणि उद्यापासून इथे रेग्युलर मॅचेस सुरू होतील. हो, प्रचंड वेग होता यावेळेस. संपर्क नाही झाला. डॉट बॉल. षटकाची समाप्ती. 3 षटक संपल्यानंतर बेतवडे संघाची धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 25. आता 12 बॉलमध्ये 12 धावा करायच्या आहेत आणि मैदानावरती आमचे
ड्रिंकर्स पाणी घेऊन जात असतात आणि त्याचबरोबर सोपान देखील बॅट घेऊन गेलेले आहेत. बॅट घेऊन जाणं फक्त एक निमित्त असतं, काहीतरी कानमंत्र देणं हा त्यामागचा एक हेतू असतो. कारण कुठलाही संघ कुठल्याही मॅचला कधी सहजासहजी घेत नाही. बघा 37 करायचे आहेत, पण कुठेतरी डिफेन्सिव्ह अप्रोच आपण बेतरोडेचा बघितला दिवा संघाच्या विरुद्ध. आणि आताही 12 चेंडूत 12 करायचे आहेत आणि बघूया 12 धावा होतील का. आणि ड्रिंक्स ब्रेकच्या या दरम्यान आपण घेऊया विश्रांती आणि देऊया डीजीला संधी एक चांगलं संगीत सादर करण्यासाठी. फिल्डिंग लगेच लावून घ्या. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आम्ही बघतोय ओमनी जे स्प्रे रिलीज स्प्रे आता सगळ्यांनाच या ठिकाणी सगळेजण वापरत असतात. पूर्वी यापैकी विचारा सगळ्यांना की अशा प्रकारचे स्प्रे होते का, तर पूर्वी अशा प्रकारे काही गोष्टी नव्हत्या. फर्स्ट एड बॉक्स देखील आम्हाला माहिती नव्हता आणि तेव्हा सगळेजण आयुर्वेदिकवरती विश्वास ठेवायचे. आता हे स्प्रे आल्यात. काही जण तर मॅच सुरू व्हायच्या आधीच म्हणतात की स्प्रे द्या, माझ्या हाताला लागलेलं आहे. आणि काही जणांना स्प्रे मारायला खूप आवडतं, अधिक आवडतं. काल आमच्या खाडीच्या पप्पूने त्याला बॉडी स्प्रे म्हणून त्याचा वापर केला. अख्ख्या बॉडीवरती लावलं, खाकेत लावलं. त्याच्यानंतर तो त्याला म्हटलं डोळ्यावरती थोडासा मार. कव्हर पॉईंटला हा चेंडू गेलेला आहे. 2 धावा इथून मिळतील. 12 बॉल 12 करायच्या आहेत. अशी फिल्डिंग करून चालणार नाही. जिथे 1 होती तिथे 3 धावा आलेल्या आहेत. थोडीशी आउटफील्ड त्या ठिकाणी आपण बघितलं तर काही ठिकाणी खराब आहे, त्यामुळे चेंडूही आता त्या ठिकाणी मिळणं बऱ्याचदा कठीण होतं. 9 धावांची गरज आहे. आणि काल बाळू पाटील यांनी नवस केला होता की आज पप्पू नाही आला तर मी देवाची मनापासून देवाचे आभार मानेन, आणि आज पप्पू आला नाही. हो, सुंदर फटका. पण फिल्डर आहेत तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण. लावली फिल्डिंग, ग्रेट फिल्डिंग. फटका अप्रतिम होता. काय ताकद झोकून दिली होती. टायमिंग बेमिसाल होता. आणि अजूनही आपण बघितलं तर विजयासाठी इथून 29 धावा झाल्यात. 8 धावा करायच्या आहेत. 37चं टार्गेट आहे. हा चेंडू संपर्क नाही झालाय. वाईट बॉल कॉल अंपायर करतायत. नियम क्रमांक 22 नुसार हा चेंडू वाईड आहे. धावसंख्या धावफलकावरती झाले 30. केवळ 7 धावांची गरज आहे. वाटलं होतं की मॅच लवकर संपेल, पण आधीच बेतरोडे संघाने ठरवलं होतं, डगआउट मधून आवाज येत होता की सहजासहजी घेऊ नका मॅच. आणि स्क्वेअर लेगला पाठवलाय. पहिल्या टप्प्यात चेंडू सीमारेषा ओलांडतोय. येतोय हा चौकार. झालाय का पुढच्या मॅचचा? झालेला आहे ना. तर साबे संघाने टॉस जिंकलाय. आज यजमान नाणेफेकीच्या बाबतीत लय भाग्यशाली ठरत आहे. पहिल्या मॅच मध्ये टॉस जिंकला, फिल्डिंग घेतली, 27 वरती आगासनला रोखलं. स्विच हिट करायचा प्रयत्न, खरंच गरज होती का? फलंदाज क्लीन बोल्ड होत आहे.
पाटील त्या ठिकाणी येत आहेत. फक्त 3 धावांची गरज आहे विजयासाठी. गुरुनाथ पाटील मैदानावरती येत आहेत. पायाला लागून चेंडू येतोय मागे. 1 धाव इथून मिळते. लेग बायचा इशारा अंपायर करतायत. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय झालेली आहे ती म्हणजे एकूण 35. 2 धावांची गरज आहे. आज सकाळपासून आपण बघतो की 1 साइडेड मॅचेस होत आहेत. थोडेसे आमचे शैलेश भाऊ देखील कंटाळले आहेत. त्यांचं असं म्हणणं की मॅच रोमांचक व्हायला हवी. ओ क्लीन बोल्ड. अजूनही वाट बघावी लागेल बेतोडेच्या समर्थकांना विजयाची, कारण अजूनही 2 धावा आहेत. कैलास तांडेल बाद होत आहेत. 6 बॉल 2 ची मॅच आलेली आहे आणि बघा 6 बॉल 2 ची मॅच घेसरच्या मैदानावरती रंगली होती नावळी आणि उंबारली मध्ये, पण सीताराम पाटीलने त्या 2 धावा करू दिल्या नव्हत्या. क्रिकेट सहजासहजी तुम्ही घ्यायचं नसतं हे सगळ्यांना माहिती आहे. सगळ्यांना असं वाटलं की 3 ओव्हरमध्ये मॅच संपेल, पण थोडासा अति बचावात्मक पवित्रा या ठिकाणी बेतवडेचा बघायला मिळाला आणि त्यामुळे 6 बॉल 2 ची मॅच आलेली आहे. पण मी कौतुक करेन दिवा संघाच्या गोलंदाजांचं की त्यांनी खूप चांगलं परफॉर्मन्स दिलाय. मिकी माऊस जेवले का आमचे? बघा हो म्हणतायत माऊस. आणि उंदराला किती लागतो, जास्त काय पोट मोठं नसतं, पण उंदराने ठरवलं तर अख्खं घर तुमचं उद्ध्वस्त करून टाकेल. घरात घुसला तर कपडे पूर्ण अशा पद्धतीने तो फाडतो की त्याचा रफू पण आयुष्यभर होऊ शकत नाही. त्यामुळे आपण गणपतीमध्ये म्हणतो की उंदीर मामा की जय, पण आपल्या घरात घुसला की रॅटॉल तयार. पण आमचे मिकी माऊस हे त्रास देणारे नाहीत, सगळ्यांचं मनोरंजन करणार आहेत. आतमध्ये एसी वगैरे लावले की डोक्याच्या आतमध्ये? कारण भरपूर नाही म्हणतात. बघा मी म्हणालो की प्रचंड मेहनत आहे बघा, पेशन्स, कला जरूर आहे, पण या सगळ्या गोष्टी सहन कराव्या लागतात. शेवटी पापी पेट का सवाल आहे. प्रत्येकाला मेहनत करावी लागते, कुणाला जास्त करावी लागते, कुणाला कमी. राजला डीजे राजला फार कमी मेहनत करावी लागते, त्याच्याकडे माणसं लावलेली आहेत. तो या विभागात असला की घरी कधीही जातो. बघा मिकी माऊसला शाबासकी देतोय. किती हव्यात एकूण बघूया विजयासाठी? 1 धावेची गरज आहे. मॅच 1 साइडेड आहे ईप देखील. आणि बाळू पाटील म्हणाले की आमची सासूरवाडीची टीम जबरदस्त आहे, लवकर मॅच संपेल. हवे थेर होईल का बघूया. ओ हो हो जगलिंग, व्हॉट अ कॅच. 3rd अटेम्प्ट मध्ये झेल टीमला विनोद होते तिथे आणि अजूनही 1 धावेची प्रतीक्षा करावी लागेल. नाही सँडी म्हणाला होता की मॅच प्रेशर मध्ये आमची होती, प्रेशर हाणू नका, पण शेवटी मॅच आली. आता 4 बॉल 1, काही घडू शकतं. क्रिकेट आहे भाई, अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. आणखीन 1-2 बॉल चांगले पडले तर वातावरण टाईट होईल. 6 बॉल 25च्या मॅचेस चालून जातात. 6 बॉल 1, 6 बॉल 2, 6 बॉल 3, 6 बॉल 6च्या मॅचेस अशाच रंगतायत. सोपा पेपर बेतोडेने थोडासा कठीण केलेला आहे. बघूया विजयाची ती 1 धाव पूर्ण होते का? कंपल्सरी चेसिंग नियम आहे, त्यामुळे ही 1 धाव कुठल्याही परिस्थितीत करायची आहे. दिवा संघाला वाटत असेल की आणखीन 10-15 धावा आमच्या फलंदाजांनी केल्या असत्या तर आम्ही नक्कीच बेतोडेवरती पूर्णपणे आपलं वर्चस्व सिद्ध केलं असतं. संदेश सामना करतील. हलक्या हाताने चीप केलाय, गॅप मध्ये ढकलले आणि अशा प्रकारे सुटकेचा निश्वास सोडलेला आहे. सकाळी आमच्या साब्याच्या टीमने अशाच पद्धतीने सुटकेचा निश्वास सोडला होता जेव्हा 28 चेस करताना थोडीशी घसरगुंडी उडाली होती. तर या मॅन ऑफ द मॅच आपण जाहीर करूया. सामना जिंकला बेतवडेने, चांगली फाईट त्या ठिकाणी दिलेली आहे. दिवा संघातून फिल्डिंग करताना प्रमोद मडवी यांना आपण बघितलं.
जिथे कमी तिथे आम्ही, ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये असायला हवी. ती 40+ क्रिकेटमध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये असते, हे आम्ही नेहमी बघितलेले. तर मॅन ऑफ द मॅच आपण जाहीर करूया. मॅन ऑफ द मॅच गुरुनाथ पाटील. 5 धावा दिल्यात आणि 2 विकेट प्राप्त केलेत. आणि बघा जेवणाची उत्तम व्यवस्था करण्यात आलेली आहे. जेवून घ्या.